गिळून सर्व नक्षत्रासी एक सूर्य निराभ्राकाशी वा. तैसाची श्री कृष्ण सखा त्या दिवशी समरभूमीसी शोभला समरभूमीशी शोभला. त्या रणांगणामध्ये एकटा अर्जुन शोभल्याला दिसू लागलेला आहे. कसा दिसतो? सिद्धांताला दृष्टांत दिला श्रीधर स्वामीनं. सूर्य उगवल्यानंतर सगळ्या चांदण्या नाहीशा होतात महाराज, एकही चांदणी दिसत नाही आणि एकटा सूर्य शुभून दिसतो आकाशामध्ये. तशा पद्धतीनं सगळं शैर्य मूर्तीत पडलेले अपमानित झालेले आणि एकटा दैदिप्यमान अर्जुन त्या ठिकाणी सूर्यासारखा तेजस्वी उभा आहे. अश्वत्थामा भीष्म द्रोण त्या प्रती बोलत अर्जुन मी एकला हे बहुत जन युद्ध कंदन करिताती. अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य त्या ठिकाणी चौकत त्यांचा अपमान केला नव्हता महाराज. त्यांचा अपमान केला नव्हता म्हणून अर्जुन त्या चौघाला बोलू लागलेले मी एकटा आहे आणि हे अनेक होते महाराज. अनेक कितीतरी सैन्य होतं आणि ते माझ्याबरोबर युद्ध करीत होते. मी त्यांच्याबरोबर युद्ध करीत होतो. युद्ध करीत असताना झालं काय? तरी अंशी गजपुरासी नेहून करावे स्त्रियांचे दर्शन. वा. जयवाद्य वाजवून ग्रमा माझी मिरवावे. ग्रमा माझी मिरवावे. त्या ठिकाणी भीष्माचार्याला, कृपाचार्याला, द्रोणाचार्याला, अश्वत्थामाला अर्जुन म्हणतायत तर यांनी माझ्याबरोबर युद्ध केलेलं आहे. आता ह्यांना जय आलेला आहे. आता ह्यांना काय करायचं आहे? हस्तिनापुरामध्ये न्यायचे आणि जय आलेला आहे ह्यांना. मग ह्यांच्या पत्न्या ह्यांना जय आला म्हणून आरत्या घेऊन वळायला येत त्याला. ह्यांच्या पत्नीचं आणि यांचं दर्शन झालं पाहिजे आणि ते करण्याचं काम तुमच्याकडं. कुणाकडं काम आहे? ह्या चौघाजणाकडं. म्हणून हे चौघजण व्यवस्थित तुमचे. ह्यांना सांगितलं आहे चौघाला ह्यांना घेऊन जायचं. ह्यांना जय आलेला आहे आणि ह्यांच्या पत्न्यासमोर आता जय आला की महाराज शिवाजी महाराजांच्या सैन्याला जय यायचा आणि गडावर गेले की महिला मंडळ ओवाळायला यायचं आणि तशा पद्धतीने ह्यांना जय आलेला आहे आणि ह्यांच्या पत्न्या ह्याला निश्चित ओवाळत्याल असं अर्जुन त्या ठिकाणी सरळपणे बोलतायत. आजी यांशी दिले जीवदान तो सावध झाला दुर्योधन. वा. मने पळा रे पळा काय अर्जुन कैसा सोडून दिला तुम्ही. आज यांची दिदले जीवदान. अर्जुन म्हणतात या कौरवाला आज जीवदान दिलं असं अर्जुन म्हणतेत न म्हणतेत तेवढ्यामध्ये दुर्योधन सावध झाला महाराज. मूर्छित पडला होता. मोहन अस्त्र घातल्यामुळं मूर्छित पडला होता. उठला आणि गडबडीनं म्हणतो अरे बघता काय? अरे ह्या अर्जुनानं आपल्याबरोबर युद्ध केलेले, आपल्याला आता अर्जुनाबरोबर युद्ध करायचे. उठा, धावा, अर्जुनावर धरा, मारा. अशा प्रकारे त्या ठिकाणी दुर्योधन उठला मूर्तीत आणि बोलू लागलेला आहे. मग बोले अश्वत्थामा आजी अर्जुनाने केली सीमा. नागवून सर्व तुम्हा दाड्या मिशा भादरिल्या. दाड्या मिशा भादरिल्या. अश्वत्थामाजवळच होता. सावकाश सावकाश म्हणला, सावकाश, लय मोठे ना अर्जुन नको. अर्जुनानं तुमची सीमा केली, तुमचा शेवट केलात. काय शेवट केला? दाड्या भादरल्या, मिशा भादरल्या, अर्ध डोकं भादरलं, पाट काढले, नग्न केलं आणि पुन्हा रट्टे दिले. साधी सीमा झाली का? साधा शेवट झाला का तुमचा? आज तुमचा शेवट अर्जुनानं केलेला आणि शेवट झाल्यावर पुन्हा मधात घुसायचं नसतं. शेवट झाल्यावर काय असतंय? पुन्हा मधात घुसायचं नसतंय. तुमचा अर्जुनानं शेवट केला. आता घरला निघायचं बघा आणि जर जातील तर अनेक दुसरा अपमान निश्चित केल्याशिवाय राहणार नाही असं अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणू लागलेला आहे. तुम्ही संपूर्ण जय घेतला गजपुरासी मिरवत चला. वा. आजी तुमचा सोळा ब्रह्मांडात न समाये. ब्रह्मांडात न समाये. अश्वत्थामा म्हणू लागला कारण की ह्याचा मान राखला. ह्याचा मान राखला म्हणून दुर्योधनाला तो सावध करू लागला. आज तुमचा जय झाला होय
तुमचा खूप मोठा जय झालेला आहे. आणि आता आपल्याला नगरामध्ये जायचं आहे महाराज, आपल्याला हस्तिनापुरामध्ये जायचं आहे आणि तुमचं तिथं स्वागत करायचं आहे. आणि ते करायचे, ते स्वागत तुमचं ब्रह्मांडाभर स्वागत जाणार आहे, ब्रह्मांडाभर तुमची कीर्ती त्या स्वागताची होणार आहे, असा अश्वत्थामा त्या ठिकाणी दुर्योधनाला म्हणत आहे. श्वासोश्वास टाकून अधोमुख पाहे दुर्योधन, दुरून विलोकी अर्जुन उभा टाकोनी मूर्त एक. हो, त्या ठिकाणी अश्वत्थामा म्हणला, जरा भवताली बघितलं इकडं तिकडं दुर्योधनानं, मूर्त्यानं आलेली होती, स्वतःकडं बघितलं, दुसऱ्याकडं बघितलं, कुणाची आरती मिठी भादरली उजवीकडे तर डावीकडे दाढी भादरली, कुणाची अर्धी चप्पी केली, अर्ध तसं ठुले, कुणाच्या डोक्यात 5 पाट काढलेत आणि सगळे नग्नच, एकाच्या बी अंगावर वस्त्र नाही. हे सगळं बघितलं आणि खाली मान घातली महाराज दुर्योधनानं. सगळे नग्न म्हणल्यावर पुन्हा राजेचे मुले, राजेत महाराज, पृथ्वीचे राजे, आणि एवढा अपमान झाला म्हणून दुर्योधनानं खाली मान घातली. दुरून अर्जुन त्याच्याकडे बघत होता, अर्जुनाला आनंद होतो. गंगात्मजा नितिघेव विप्र, त्यांशी नमस्कारी वीर पार्थ, म्हणे मी जातो अपार, स्नेह आता असू द्या. तिथं गुरुला आणि भीष्माचार्याला आणि अश्वत्थामाला नमस्कार घातला अर्जुनानं. आणि अर्जुन म्हणतायत, आता मी जातो, माझ्या मागं बहुत अशा प्रकारचं काम आहे आणि काम आहेत माझ्या मागं, मी जातो, माझा नमस्कार घ्या आणि तुमचा असणारं माझ्यावर प्रेम असू द्या, तुमचं माझ्यावर प्रेम असू द्या. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलं म्हणूनच हा जय मला भेटलेला आहे. तुम्ही माझ्यावर काय केलेलं आहे? प्रेम केलेलं आहे, म्हणून हा मला जय भेटलेला आहे. आणि माझ्यावर जर तुमचं प्रेम नसतं तर निश्चित माझा पराजय झालेला असता. पुढेही सुद्धा असंच माझ्यावर प्रेम राहू द्या, मला आशीर्वाद द्या, पुढेही मला जय भेटला पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन त्यांना म्हणलाय, निरोप घेऊन निघालेला आहे. दुर्योधना निमित्त साचार, तुमचे चरणी पडले अंतरा, आईसे बोलोनी पार्थ वीर, रथ मुरडुनी चालला, रथ मुरडोनी चालला. अर्जुन म्हणतो, ह्या दुष्ट दुर्जनाच्या संगतीमुळे किंवा दुष्ट दुर्जनाच्या भावामुळे तुमच्या चरणाचा अंतर पडला होता महाराज. दुष्ट दुर्जनाची संगती बी नसली पाहिजे, दुष्ट दुर्जनाची पंगतही नसली पाहिजे, आणि दुष्ट दुर्जन घरातली माणसं सुद्धा नसली पाहिजे. होय, दुष्ट दुर्जन हा दुर्योधन होता म्हणून तुमच्या पायाचा अंतर पडला होता महाराज. होय, ह्याच्यामुळंच पडला का नाही? या दुष्ट दुर्योधनामुळं तुमच्यासारखे देव माणसं आणि तुमची आमची ताटाटूट या दुष्ट दुर्जनामुळे होते. आणि वस्तुस्थिती महाराज, एखादा दुष्ट दुर्जन माणूस घरात असला किंवा गावात असला, चांगले माणसं दूर होतात महाराज, चांगले माणसं दूर होतात आणि वाईट माणसाचा ऊत येतो. अशी अवस्था त्या ठिकाणी झाली म्हणून